अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। म्हणा त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते इतर। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, नारायण राणेंचा ठाकरे बंधूंना टोला। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 16 जुलैपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगानं 2022 साली या प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला होता निकाल। आम्ही न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे का हे? चंद्रपुरातल्या पूर संरक्षण भिंतीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। जलसंधारण विभागाच्या कामावरून मुनगंटीवार संतापले। संजय राठोडांच्या उत्तरावर मुनगंटीवार भडकले। सोयाबीन खरेदीतल्या गैरव्यवहार प्रकरणावर विधानसभेत गदारोळ। सर्वपक्षीय आमदारांकडून प्रश्न उपस्थित। खरेदी केंद्रात वाढ करण्याची एकमुखी मागणी। कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावणे पण ओळखत नाही। नमस्कार। कोण गोगावले मी ओळखत नाही, गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू। आदिती तटकरेंसाठी लिंबू मिरचीचं सुरक्षा। अनिल परबांचा नाव न घेता भरत गोगावलेंवर निशाणा। मुंबईतल्या धारावी डान्स बारची छमछम। बंदी असतानाही कुणाच्या आशीर्वादाने डान्स बार सुरू। स्थानिकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त। आणि महिला शिक्षिकेनंच केला विद्यार्थ्यावर अत्याचार। मुंबईतल्या नामांकित शाळेतला धक्कादायक प्रकार। पोक्सो अंतर्गत शिक्षिकेला अटक। नीलम गोऱ्हे यांची त्यांनी भेट घेतली आणि यावेळेला संदीप क्षीरसागर आरोप प्रकरणांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चौकशीबाबतच्या वक्तव्यावरती या दोघींमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अंजली दमानी यांनी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे। या भेटीचे कारण अस्पष्ट आहे। नार्वेकरांची भेट घेतल्यानं चर्चांना मात्र उधाण आलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं डीपी आराखडा जाहीर केलाय। प्रस्तावित आराखडा अतिशय चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। आळंदीजवळच कत्तलखाना दाखवल्यामुळे आराखडा तयार करणाऱ्या कंपनीची नेमणूक रद्द करावी अशी मागणी होतीये। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरे कॉलनीत अनधिकृत स्टुडिओ आणि गोडाऊन बांधकामाची पाहणी केली। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे। बालभारतीच्या ऐवजी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाला आमचा विरोध आहे असं वक्तव्य दीपक पवारांनी केलं। ते 29 तारखेला पार पडलेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहूनच सरकारनं दोनही शासन निर्णय रद्द केल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। 5 जुलैला वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडनं वरळी डोम इथे पाहणी करण्यात आली। ठाकरेंची आणखी एक आमंत्रण पत्रिका एकत्रित आमंत्रण पत्रिका समोर आली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित नाव असलेला आणखी एक पोस्टर रिलीज झालंय। महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे आणि ही केवळ एक सुरुवात आहे असा आशय यामध्ये पाहायला मिळतोय। मराठी माणसाच्या विजयासाठी एकत्र येतोय। राजकीय विषयावर कोणतीही चर्चा करणार नाही। कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग नाही असं शिवसेनेचे नेते अनिल परबांनी सांगितलं। नवी मुंबईमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवरती शोलेच्या डायलॉग्सनं सर्वांचं लक्ष वेधलंय। कितने आदमी थे, सरदार 2 आदमी थे और तुम 3, फिर भी वापस लौट आए या बॅनरनं लक्ष वेधून घेतलंय। आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मोर्चा काढण्याची परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे ही कारवाई केली जाते।
ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल गोपीचंद पडळकरांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानं ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले. राहुरी शहरामध्ये ख्रिस्ती बांधवांनी जनाक्रोश मोर्चा काढला. यावेळी पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जाते. संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या भूम इथल्या छत्रपती शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघावर माजी आमदार राहुल मोटे यांचा झेंडा कायम राहिलाय. पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांच्या गटानं बिनविरोध सत्ता मिळवत आपलं एकहाती प्राबल्य कायम ठेवलंय. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केलाय. सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगड खाणीचं उत्खनन केलं आणि त्याबाबतीत कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही असा आरोप राऊतांचा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची लुटमार थांबवा असं आवाहन त्यांनी या पत्रात केलंय. सुनील शेळकेंनी शासनाची रॉयल्टी बुडवली, हजारो कोटींची रॉयल्टी शेळकेंनी बुडवली असा आरोप संजय राऊतांनी केला. फडणवीसांना पुराव्यासकट आपण तपशील पाठवलेत असंही राऊतांनी सांगितलं. तर संजय राऊतांचे आरोप सुनील शेळकेंनी फेटाळून लावले. संजय राऊत यांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत असं आव्हान सुनील शेळकेंनी दिलंय. सध्या राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे. सत्तेत असणाऱ्यांना लुटण्याची मुभा देण्यात आली असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सुनील शेळकेंवरती निशाणा साधला. भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. परभणी जिल्ह्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नादुरुस्त बसेसची संख्या वाढली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं उत्तम दर्जाच्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांची आहे. वाशिमच्या अमानी ते करंजी रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांची आहे. चंद्रपूर शहरातील वादग्रस्त पूरसंरक्षक भिंतीचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजला. आपत्ती व्यवस्थापन विभागानं यासाठी अंदाजे 1 कोटींचा निधी दिलाय आणि जलसंधारण विभागानं तातडीनं भिंत बांधली. भिंत पुरासाठी नाही तर आलिशान घर वाचवण्यासाठी बांधली गेल्याचा आरोप केला जातोय. मालेगावच्या बाजार समितीत सभापती आणि व्यापारी यांच्यात वाद पाहायला मिळतोय. यामुळे गेल्या 3 दिवसांपासून बाजार समितीत लिलाव ठप्प आहेत आणि शेतकऱ्यांची गैरसोय होतीये. दरम्यान शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. रत्नागिरीच्या परशुराम घाटात संरक्षक भिंतीखालील भराव पुन्हा एकदा खचला. यामुळे घाटाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय. बौद्धवाडी आणि इतर वाड्यांना मोठा धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लातूरमध्ये बैलजोडी नसल्यामुळे एका 75 वर्षीय शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला झुंपल्याचा प्रकार समोर आलाय. बैलाची दिवसाकाठी 250 रुपयांची मजुरी आहे, रोजंदारी आहे, ती परवडत नाहीये. त्यामुळे अंबादास पवार यांनी स्वतःलाच अवताला झुंपून कोळपणीची कामं केली. बोईसर तारापूर MIDCच्या मालकीच्या असलेल्या बोईसर चिल्हार मार्गाची दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती होत नसल्यानं संतप्त स्थानिकांनी रस्त्यावरती लोटांगण आंदोलन केलं. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या वेटण ओढ्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा त्यांना डोक्यावरनं वाहून नेण्याची वेळ आली. शेतकऱ्यांना 14 मजुरांच्या मदतीनं प्रति पिशवी 90 रुपयांचा खर्च करत 400 फूट अंतरावरनं कांदा बाहेर काढलाय. यावेळी मजुरांनी आपला जीव धोक्यात घालत मदत केली. मात्र इतकं असूनही कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हताश आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको करणाऱ्या धाराशिवमधील 40 शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन तसंच रस्ता अडवल्याच्या कलमाखाली या गुन्ह्याची नोंद होतीये. खानापूर तालुक्यातील नागेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्यानं बोकडावरती हल्ला करून त्याला ठार केलं. यावेळी शेतकऱ्यांना पाहून बिबट्यानं पळ काढला. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांकडनं बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होतीये. भुसावळमधली तापी नदी ही महानदी म्हणून ओळखली जाते. आषाढ शुद्ध सप्तमी हा शास्त्राप्रमाणे तापी नदीचा प्रकट दिवस मानला जातो. त्यामुळे आज तापी नदीचा जन्मोत्सव साजरा झाला. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र तालुक्यातील क्षेत्रात लक्षणीयरित्या घट झाली आहे. हे एका अहवालावरून स्पष्ट होत आहे. मावळमध्ये कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया, 4 सूत्री लागवड, SRT लागवड, उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान तसंच कृषी विभागाच्या योजना
या संदर्भातला कार्यक्रम पार पडला. लातूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेते यांनी लातूर शहरामध्ये संप पुकारलाय. वर्तमानपत्राकडनं मिळणारं कमिशन हे अत्यल्प असून कमिशन वाढ मिळावी या मागणीसाठी वृत्तपत्र विक्रेते संपावर गेले. जून संपलेला असतानाही काही भागात दमदार पावसाअभावी बळीराजा चिंतेत आहे, तर दुसरीकडे पाणी टंचाई कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सरलेल्या जून महिन्यातही 20 गावांमध्ये 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. या टँकरची संख्या जामनेर, चाळीसगाव आणि अमळनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक होती. अकोला जिल्ह्यातील मुणगाव परिसरातल्या शेतकऱ्यांवरती मोठं संकट कोसळलंय. परिसरात पेरलेलं पीक हरणांच्या कळपानं उद्ध्वस्त केलं. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधत धुळ्यामध्ये आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान केला गेला. धुळ्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुतेंच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी वडसा या मुख्य महामार्गावरील एकभूती नाल्यावरचा पूल वाहून गेला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक सध्या ठप्प आहे. हिंगोली शहरातील भाजी मंडईच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. कचरा आणि सडलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधी सुटल्यानं मोकाट गुरांचा वावर वाढलाय. मात्र याकडे पालिकेचं सपशेल दुर्लक्ष पाहायला मिळत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात उर्दू शाळेजवळील वादग्रस्त शेड हटवली. काही दिवसांपूर्वी इथेच गोमांस आढळल्यामुळे तणाव निर्माण झालेला. खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आला. सदरची ग्रामपंचायत 4-4 दिवस उघडली जात नसल्यानं ग्रामस्थांचे हाल होतात. कोतवली सरपंच यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची ग्रामस्थांकडनं मागणी होतीये. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील डुकरी भाग, आमणापूर येथील शेतकरी दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येनं हैराण आहेत. जवळपास 200 एकर शेतजमिनीत पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा हवाल दिलाय. बिगर मोसमात आणि त्यातही दमदार पावसात कधीच न बहरलेली फुलं बहरल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वेंगुर्ला तालुक्यातल्या आवारी गावामध्ये यशवंत पालकर यांच्या सुरंगीच्या झाडांना बहर आल्यामुळे निसर्गाच्या चमत्कारानं वनस्पती तज्ज्ञही चकित झालेत. श्री क्षेत्र देहू ते येलवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसानं रस्त्यावरती खड्डे पडलेत आणि खड्ड्यात पाणी साचलंय. त्यामुळे चाकण तळेगाव MIDCकडे जात असलेल्या नागरिकांचे आणि कामगारांचे हाल होत आहेत. नागरिकांकडनं रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरतीये. गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये पुराच्या पाण्यात रस्ता पार करताना दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडसानं दुचाकीस्वाराला वाचवलं. दरम्यान पुराच्या पाण्यातनं रस्ता पार न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील नेवाळी नाका इथला धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सुद्धा अवघड बनलंय. पावसाच्या साचलेल्या पाण्यातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली गेली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होतोय. नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाचवड क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदाकाठची सगळीच मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि पंचगंगेची पातळी 31 फुटांवर गेली आहे. राधानगरी धरणामध्ये 67% पाणीसाठा जमा झाल्यानं धरणातनं 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरणातनं 3726 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे कोयना आणि कृष्णा या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय. रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनादरम्यान पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. माणगाव तालुक्यातल्या कुंभे परिसरातील चणाट धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय. गेल्या 24 तासात सरासरी 40.56 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र आज सकाळपासून गोंदियात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस बरसला. 1 तासाच्या पावसानं रस्त्यावरती पाणीच पाणी झालं. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पावसाचं पाणी ओसरल्याचं पाहायला मिळालं.
महाड तालुक्यामधल्या तळीये गावावरती दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्ष पूर्ण होतात. मात्र आजही दरडीची टांगती तलवार डोक्यावर घेत इथले ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच आयुष्य जगतात. 4 वर्षांनंतरही त्यांचं पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही. जायकवाडीमधल्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची आवक वाढली आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जायकवाडीतील जलसाठा 45% असल्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरण समूहात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. भंडारदरा धरण 62% तर निळवंडे धरण 51% इतकं भरलंय. यानंतरच्या बातम्या वारी संदर्भातल्या. पंढरपूरमध्ये पालखी मार्गावरील 33 धोकादायक ठिकाणांपैकी 29 ठिकाणच्या रस्ता दुरुस्तीचं काम करण्यात आलंय. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याची माहिती दिली. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर ही दुरुस्ती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा खुडूस इथे संपन्न झाला. लाखो भाविक वारकरी भजन भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळालं. संत तुकोबांची पालखी अकलूज वासियांचा पाहुणचार घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. पालखीचा पहिला विसावा माळीनगर इथे असणार आहे, तर दुसरा विसावा हा पायरीचा पूल इथे असेल. माळीनगरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण पार पडलं. टाळ मृदुंग आणि ढोल ताशाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.